राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. माझं नाव रबाई सकाराम पवार, मुक्काम पवारवाडी, पोस्ट बेलापूर बदगी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. काय विषय आहे नेमका? आमचा रस्त्याबद्दल विषय. काय रस्त्याचा काय विषय? आम्हाला मार्ग करून द्यावा होता रस्त्याचा. मग त्यासाठी तुम्ही काय केलं? काय केलं आम्ही की सगळे रस्ता मंजूर करून घेतला होता, तर यांनी फोडला तो. कोणाकडून मंजूर करून घेतला होता? तहसीलदाराकडून. मग इथं क्षेत्र किती आहे तुमचं? हे सगळे तिघा भावांचं 48 एकर आहे. मग हे सामायिक रस्त्याचा विषय होता का तुमचा? सामायिक होता ना पहिला पूर्वी. हां, पण तो आता त्यांनी बंद केला, तिथे खड्डे घेतले त्यांनी. आणि मग आता तुम्ही रस्ता तयार केल्यानंतर काय आलं नेमकं? हां, रस्ता तयार केल्यानंतर काय आलं? रस्ता तयार केला त्यांनी फोडला ना. कुणी फोडला? शेळकेनी. काय नाव त्यांचं पूर्ण? दत्तात्रय धोंडेबा शेळके. काय कारण फोडण्याचं, रस्ता फोडण्याचं? काय कारण आता त्याला माहिती कारण त्यांनी काय फोडलं ते. आमचा त्याचा काय वादही नव्हता, काहीच नव्हतं त्याचा. मग या संदर्भात तुम्ही त्यांना काय विचारपूस केली की नाही? केली ना. मग काय त्यांचं उत्तर? काय करतो? रस्ता देत नाही. हा, दादागिरी. तुमचं या इथं किती क्षेत्र होतं आणि त्यातलं काय विक्री केलंय का तुम्ही? नाही, ते तिघा भावांचं एवढंच होतं, 48 एकर. 48 एकर. आणि त्यातलं काय विक्री केलंय का त्यांना, समोरच्या पार्टीला? कोणी? त्यांनी? तुम्ही? नाही, आम्ही नाही केलं त्याला. मग कोणी विक्री केलेलं आहे ते? त्याला दिले सगळी एवढं दिलं 48. 840. हा, कोणी दिलं? तिघा भावाने आम्ही. तुम्ही नाथा तिघा? सकाराम, बबन सकाराम पवार आणि रबाई सकाराम पवार. मी रमेश केरभाऊ पवार, राहणार पवारवाडी, बेलापूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. या ठिकाणी आमची वडिलोपार्जित जमीन होती. म्हणजे पाठीमागच्या लोकांनी त्या जमिनी ह्या मोठ्या धनदांडग्यांना देऊन गोरगरिबांना हे करून, म्हणजे आमचे जे भावकीमधली जेवढी शेतकरी आहेत ते राहिलेली, त्याच्यापासून प्रदीपचं क्षेत्र काय 48 एकर आहे. ते 48 एकर क्षेत्र त्याच्यासाठी जाण्यासाठी त्याला हे पाहिजे होती, रस्ता पाहिजे होता. माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांना परवानगी पण दिली होती का बुवा रस्त्याची मंजुरी दिली होती. त्याच्यानंतर सर्वे नंबरच्या बांधांनी पूर्ण रस्ता द्यायचं हे केलं होतं. त्याच्यानंतर प्रदीपनं ते रस्ता पूर्ण मंजूर करून तयार करून सगळा क्लिअर झाल्यानंतर दत्तात्रय धोंडेबा शेळके यांनी तो पूर्ण जमीन उद्ध्वस्त करून टाकला. त्याची तहसीलदारांनी आम्ही वेळोवेळी हे करून कागदपत्र देऊन सगळा व्यवस्थित करून तो शेळक्यांनी पूर्ण त्या मोऱ्यांचं नुकसान करून त्याचं प्रदीपचं जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान केलेलं आहे. ज्यावेळी रस्ता तयार करायचा त्यावेळी त्यांच्याशी काही चर्चा झाली होती का? हो, त्यावेळेस ग्रामपंचायतीची संचालक बॉडी आणली. त्यावेळेस प्रदीप वगैरे बरीचशी पवारवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी आले होते. त्यावेळेस तो म्हटला इथून रस्ता तयार करायचा नाही, आणि त्यांनी काय तो प्रतिसाद दिलेला नाही, असं झालेलं आहे. त्यावेळेस रस्ता का तयार करायचा नाही? रस्ता तयार करायला तहसीलदार साहेबांनी सांगितलेलं, रस्ता तयार करून घेतला, पण तो रस्ता द्यायला आडमुठेपणा करीत होता, दादागिरी करायचा, असं व्हायचं ते. आता तहसीलदार साहेबांचा आदेश आहे की गट सर्वे नंबरप्रमाणे रस्ता तयार करून घेणे. तुम्ही तो रस्ता तयार केला, त्यानंतर त्यांनी तो उखडला. यावर तुम्ही काही तक्रार वगैरे केली आहे का? हो, ते पोलीस स्टेशनला 80 वगैरे दिलेली आहे आता आम्ही त्याविषयी तशी. आता तुमची मागणी काय आहे? तहसीलदार साहेब असेल किंवा प्रशासन असेल यांच्या? आमची मागणी एकच आहे का आमचे जे म्हणजे चुलत्यांच्या जेवढ्या जमिनी राहिल्या, प्रदीप असेल, अनंत पवार असतील किंवा अजून 2-3 जण पवारांचे असतील, त्यांच्या क्षेत्रामधून यायला व्यवस्थित त्यांनी रस्ता तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं काढून द्यावा. ते आमची बाकीची काहीच मागणी नाही त्याच्या पलीकडे. ही जी समोरची जी व्यक्ती आहे रस्ता अडवणारी, यांनी जे क्षेत्र घेतलंय ते कोणाचं क्षेत्र घेतलं? ते आमचे पवारांचे वडिलोपार्जित जमीन आहे ती आमची, आणि ती यांनी स्वतः आमची पण जमीन होती ज्या ठिकाणी बोजदरीच्या इथं एंट्री करायची त्या ठिकाणी आमचे कमळू रामा पवार यांची ती जमीन होती. त्या या पैशामध्ये ठिकेकर
परत हे असतील शेळके असतील, परत इकडं स्वप्नील वगैरे यांचं सगळ्यांचं क्रेशर चालू आहे. प्रदीपला शेतीसाठी यायला रस्ता पाहिजे होता, पण तो काय त्यांनी जमीन उद्ध्वस्त केला, त्याच्यामुळं त्याच्यावर अतिशय अवघड परिस्थिती आहे. आता हे जे खडी क्रेशर व्यवसाय चालू आहे या ठिकाणी, याचा काय येथील ग्रामस्थांना, नागरिकांना किंवा येथील शेतीवरती काही परिणाम झाला आहे का? हो, इथली सगळी धूळ वगैरे सगळं येते. या ठिकाणी जनावरं पण चरते नाही. अधिक या ठिकाणी सांगडेची वाडी असेल, मोगळवाडी असेल, गोपाळवाडी असेल, पवारवाडी असेल, या ठिकाणी धुळीचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. लोकांनी यांना वारंवार तहसीलदारांना असेल किंवा इतर अधिकाऱ्यांना असेल वारंवार सूचना देऊन का बंद करा. ग्रामपंचायतीनं त्यावेळेस नोटीस पण दिलेली यांना का ते क्रेशर बंद करा म्हणून, पण हे धनदांडगे पैशावाली असल्यामुळं यांनी ते नामंजूर करतात का बुवा द्या बंद करणार नाही आम्ही, असा विषय आहे त्यांचा. हे जे खडी क्रेशर चालू आहे याच्यासाठी काही स्फोटकं वगैरे मोठमोठी जमीन हादरवणारे अशी काही स्फोटकं वापरली जातात का? हो, आहे ना. या ठिकाणी भुसुरुंग घेतले जातात. यामुळे आमच्या इकडं बऱ्याचशा घरांना, बंगल्यांना तडे गेलेले आहेत. यामुळे काही पाण्याच्या साठ्यावर किंवा जमिनीचा जे पाण्याचा स्तर असतो याच्यावर काही परिणाम झाला आहे का? पाण्याच्या स्तरावरचा नाही म्हणायला, पण घरांना बऱ्याचशा तडे गेलेले जाणवतात अशा बऱ्याच लोकांना. त्याच्यापासून हृदयविकाराचा सुद्धा बऱ्याच लोकांना झटका आलेला संभवतोय असा. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे किंवा पर्यावरणाची नुकसान झाली असं वाटतंय की तुम्हाला? पर्यावरणाचं नुकसान जास्त प्रमाणात झाली. पक्षी वगैरे दुरावले गेले तिथून जास्त. मी लहू लक्ष्मण काळे, राहणार बेलापूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आज या ठिकाणी येण्याचे मुख्य कारण म्हणजे या मोगडवाडी क्षेत्रात जे पवारवाडीचे शेतकरी आहेत त्यांच्या या ठिकाणी वडिलोपार्जित ज्या जमिनी आहेत त्या जमिनीला त्यांना पूर्वी वारसा हक्काने जो काही रस्ता होता वहिवाटीचा, त्या काळात रस्ते हे कच्चे होते. त्या टायमाला बैल असल्यामुळे रस्ते हे तयार करण्यात आलेले नाहीत. परंतु आता शेतकऱ्यांना शेतीसाठी ट्रॅक्टरची येण्या जाण्यासाठी रस्त्याची गरज आहे, म्हणून त्यांनी या ठिकाणी माननीय तहसीलदार अकोले यांनी जो सर्वे नंबर आणि नंबरी बांधाने जो काही रस्त्याचा परवाना दिला, पवारवाडी गावचे शेतकरी प्रदीप शांताराम पवार यांनी माननीय तहसीलदारांकडे अर्ज केला. त्यानुसार त्यांनी आदेश दिला आणि प्रदीप यांनी तो रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. परंतु या ठिकाणी या पवारवाडीच्या जे काही शेतकरी आहेत त्यांनी दत्तात्रय शेळके यांना जमीन ही कृषी किंवा शेती कामासाठी विकली होती. परंतु या लोकांनी येथे क्रेशर चालू केले आणि खाणकाम करत असताना या खाणकामामुळे या परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. नैसर्गिक जे काही संकट आहेत या ठिकाणी आज प्राणी पक्षी यांच्या आरोग्याला, त्याचप्रमाणे पवारवाडी ग्रामस्थ असतील, मोगाडवाडीचे ग्रामस्थ असतील, यांना दमा या क्रेशरच्या जे काही धुराड आहे या क्रेशरचं तसं पाहिलं तर त्याचं काही त्यावर उपाययोजना केलेल्या नाहीत. क्रेशरला हे बॉक्स पेटी असली पाहिजे. जे काही त्यासाठी निकष आहे शासनाने घालून दिले क्रेशर चालवण्यासाठी, ते कुठलेही निकष या सर्व लोकांनी इथे 4-5 क्रेशर चालू आहे तर ते अनधिकृतपणे नाही म्हणता येणार, परंतु त्यांनी ते चालू केलं. परंतु त्यांनी जे निकष आहे शासनाचे ते धाब्यावर बसवलेले आहेत. तेव्हा याचा शासनाने नक्कीच विचार करावा आणि या प्रदीप पवार यांनी जो रस्ता तयार केला तो दादागिरीने आणि गोडीतही त्यांनी मागून पाहिला, परंतु समोरच्या व्यक्तीने तो उकडून टाकलेला आहे. त्यांनी जवळजवळ 5 ते 10 लाख रुपयाचा जो काही खर्च केला तो आज मातीमोल झाला आहे आणि रस्ता आज उखडलेला दिसत आहे. ज्या मोऱ्या टाकल्या त्याही त्या व्यक्तीने उकडून टाकलेल्या आहेत. तेव्हा शासनाने माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे यांनी धाब्यावर बसवलेला आहे. म्हणून माझी माननीय प्रशासनाला विनंती आहे की हा रस्ता या शेतकऱ्यांसाठी खुला करून देण्यात यावा. यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी. त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांनी माननीय पोलीस स्टेशनला यांनी तक्रार केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता पुढील कार्यवाही ही ते शेतकरी नक्कीच पाठपुरावा करतील आणि त्यांना कोणतीही अडचण आली तर आम्ही बेलापूरचे ग्रामस्थ यासाठी सदैव तत्पर आहोत. म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो आणि प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी आणि असं दिसलं की इथं दादागिरी, धाक दपटशा, पैशाचा बलप्रयोग आणि गुंडगिरी करून रस्ता अडवला जात आहे. हा रस्ता शासनाने जर खुला करून दिला नाही, प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही बेलापूर ग्रामस्थ
सर्व या ठिकाणी उपोषण मोर्चा आंदोलन यांचा नक्कीच आम्ही या ठिकाणी अवलंब करू. गेली 2-3 वर्षापूर्वी बोजदारी ग्रामस्थांनी या रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण केलं. 15 दिवस उपोषण झालं. त्या ठिकाणी आम्ही भेट देण्यासाठी गेलो होतो. अक्षरशः हे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणचे ग्रामस्थ या धुराड्याला, या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याला वैतागलेल्या आहेत आणि याचा एक दिवस तरी याचा नक्कीच प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम संबंधित व्यक्तीला नक्कीच त्याचे परिणाम भोगावे लागतील. म्हणून त्यांनी नक्कीच या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी त्याही व्यक्तीस विनंती आहे. आणि याचा सर्वांनी विचार करून, प्रशासनाने विचार करून हा रस्ता खुला करून देण्यात यावा आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहे त्यांचा जो काही वारसा हक्काने वहिवाटीचा रस्ता आहे तो त्यांना मिळावा. त्यामुळे त्यांना त्यांची पुढील कामे करण्यास सुकर होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. माझे नाव प्रदीप शांताराम पवार, राहणार पवारवाडी, बेलापूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. माझं वडिलोपार्जित शेती या ठिकाणी आहे. माझ्या वडिलांची व चुलत्यांची सगळ्यांची मिळून जवळपास या ठिकाणी 100 एकर शेती आमची होती. पूर्वीपार या ठिकाणी वहिवाटीचा रस्ता घारगाव शिव ते पवारवाडी असा एक वहिवाटीचा रस्ता होता. परंतु मध्यंतरीच्या काळात 2002-03च्या नंतर या ठिकाणी काही आमच्या चुलत्यांच्या अडीअडचणीमुळं आणि काही अडचणीच्या असल्यामुळं त्या जमिनी संबंधित दत्तात्रय धोंडीभाऊ शेळके, नामदेव कुटे आणि अजून आळेफाटा या इकडचे काही व्यापारी बिझनेसवाले यांनी त्या जमिनी शेती करण्यासाठी म्हणून घेतल्या. शेती करण्याच्या नावाखाली घेतल्या असताना देखील आमच्या 2 चुलत्यांच्या अक्षरशः नाव करून घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दत्तात्रय धोंडीभाऊ शेळके या इस्माने आजपर्यंत दिलेला नाही. त्यातील आमचे एक प्रश्न आहे माझा, त्यांना मोबदला दिला नाही आणि जमिनी घेतल्या, हे कशा प्रकारे घेतल्या? त्यांनी काय केलं, तुम्हाला पैसे देतो म्हणून त्या काळात काही कुठं चेक किंवा बँकिंग व्यवहार नव्हते. आपला तोंडी व्यवहार केला, त्यांना आळेफाट्यावर बोलवलं, विसारापोटी 2000-1000 रुपये दिले. बाकीचे पैसे त्या ठिकाणी त्यांना देतो म्हणून बोलवायचा आणि तिकडं दंबदाटी करायचा. असं त्यांनी आमचे रबाजी सकाराम पवार आत्ता हे हयात आहेत यांचे त्या काळातले 14,000 रुपये, म्हणजे त्यावेळेस 3,000 रुपये एकरात जमीन घेतली तर 14,000 रुपये त्यांचेच अजून बाकी त्यावेळेचे. अशा पद्धतीनं बाकीचे 2 चुलते, त्यांचा एक मुलगा रोहिदास पवार, तो 4 वेळा त्या आळेफाट्यावर यायचा, इथं यायचा, त्याला दम द्यायचा, तू जर परत या ठिकाणी आला तर तुला उडून देऊ, असं करू, अशा धमक्या देऊन त्याचं पण बिचाऱ्याचं निधन झालं. परंतु आता त्या कुटुंबातलं कुणी नसल्यामुळं आज कुणी या ठिकाणी येत नाही आणि तो आत्ता असं करत 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 त्यांनी सगळ्यांच्या जमिनी विकून आज माझी 21 एकर शेती वडिलोपार्जित माझी आज इथं आहे. मला आत्तापर्यंत येण्या जाण्यासाठी रस्ता होता, परंतु या शेळके या इस्मानं मध्यंतरीच्या काळात त्या रस्त्यामध्ये खडी क्रेशरच्या नावाखाली खाण खोदकाम केलं. अनधिकृतपणे खाण खोदकाम करून तो रस्ता बुजवला आणि नंतर मला या ठिकाणी शेतीला येण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता. तर त्यांनी असं सांगितलं की तुमचा इथं अजिबात रस्त्याचा काही संबंध नाही. म्हणजे अशा पद्धतीची दादागिरी, गुंडगिरी करून तो आजपर्यंत आमच्या चुलत्यांना तर त्याने आत्तापर्यंत वेठीच धरलं, परंतु मला देखील तो अतिशय खूप त्रास देतोय. मी 4 ते 10 वेळा त्याच्या मिटिंगा केल्या आणि सगळ्यांसमोर त्याला घेतलं की बाबा असं आहे, आम्हाला रस्ता पाहिजे. शेवटी मला न्यायालयात जावं लागलं. तहसीलदार साहेबांच्या आदेशानं सर्वे नंबरच्या बांधावरून तहसीलदार साहेबांनी आपल्याला 12 फुटाचा रोज मंजूर करून आज त्या रोडचं मी काम पूर्ण केलं. आज 10 ते 12 लाख रुपये माझे खर्च झाले, सगळा रोड तयार झाला आणि तो रस्ता तयार करायच्या अगोदर मी संबंधित ठेकेकर असतील, शेळके असतील, स्वप्नील फापाळे असतील, या सगळ्यांना विनंती करून सगळ्यांची मिटिंग करून ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे आमचे सदस्य दिनेशजी मवाळ असतील, राहुल लांडे असतील, भगवान शेठ काळे असतील, अजून ग्रामपंचायतचे बाकीचे कर्मचारी, सरपंचसुद्धा या सगळ्यांनी विशेषतः लक्ष घातलं. समंजसपणाच्या 3 वेळा मिटिंगा केल्या स्पॉटवर येऊन देखील. परंतु तो नंतर दादागिरीची मला फोन करायला लागला, माझ्याकडे रेकॉर्ड आहे फोन त्याचा. तो मला म्हणतो मी केलेला रस्ता उकळून टाकतो आणि तहसीलदारांनी दिलेला रस्ता, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा तहसीलदार साहेबांचा आदेश आहे साहेब. ह्या आदेशाचं त्यांनी आज बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांनी 12 फुटाचा आदेश देऊन आज त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे
आज या इतका आदेश असताना देखील त्या इसमानं कुठल्याही प्रकारचं काही त्याला भान नाही. तो पैशाच्या जोरावर इथं माच करतो. महिला आणून मी जो रस्ता तयार केला तो रस्ता अक्षरशः त्यांनी उकरून टाकला आणि मला धमक्या देतो, तुझा गुन्हा दाखल करतो, ॲट्रॉसिटी लावतो आणि बायका येऊन अक्षरशः तुम्ही समोर परिस्थिती पाहता अतिशय भयंकर. माझ्यासारख्या गरीब माणसाला जर एवढा त्रास देत असेल तर आमच्या चुलत्यांना किंवा इथून मागच्या या बाकीच्या गरीब मंडळींनी किती त्रास दिला असेल. तर याच्यावरून माझं प्रशासनाला विनंती राहील, महसूल मंत्र्यापर्यंत आज पालकमंत्री मी आदरणीय आमदार साहेबांना देखील भेटणार आहे. माझे आमदार साहेब स्वतः काल तहसीलदारांशी बोललेत आणि विखे पाटील साहेब पालकमंत्र्यांशी देखील माझा पाठपुरावा चालू आहे. 2च दिवसामध्ये मी आदरणीय हा सगळा विषय घेऊन मी माझ्या वाडीचे सगळे ग्रामस्थ, आज ग्रामस्थांना आम्हाला येण्यासाठी हाच रस्ता आहे. कारण आम्हाला इकडे कुरकुंडी घारगावला जाण्यासाठी हा गेल्या 40-50 वर्षापासूनचा रस्ता आहे. ह्या रस्त्याच्या आज अक्षरशः त्यांनी विल्हेवाट लावली आणि हे सगळं करत असताना हा माणूस पैशाच्या जोरावर आमच्या इकडं एवढ्या जमिनी मला सुद्धा तो धमक्या देतो, तू कसा येतो ते बघतो. साहेब, मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आज माझ्या जीवाला धोका आहे. मी एकटा असतो, त्याचा मुलगा गाडीमध्ये पिस्तूल घेऊन फिरतोय. आज तुम्ही कुठे चौकशी करा. आज भोजदरीच्या लोकांना देखील यांनी खूप त्रास दिला. 4-5 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी मोगडवाडीच्या जवळजवळ 20% लोकांची त्याची भांडणं झाली. तो हाणामाऱ्या करतो, भांडणं करतो आणि वरती सांगतो सगळं महसूल माझ्या हातात आहे. मी एक तहसीलदार, प्रांत कलेक्टरपासून सगळं मॅनेज म्हणतो माझ्याकडं. म्हणजे अशा पद्धतीची ह्या व्यक्तीची भाषा आहे. तर या व्यक्तीपासून आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना तर धोकाच आहे, परंतु मला जास्त धोका आहे. कारण मला माझ्या जमीन फक्त मी एकटाच उरलो आहे. माझे 3 भाऊ आणि मी मिळून आमची 21 एकर जमीन आहे. माझ्या चुलत्यांची 5 एकर राहिली. अशी मिळून या ठिकाणी 25-26 एकर जमीन. या जमिनीला अक्षरशः आज येण्यासाठी सुद्धा रस्ता राहिलेला नाही. विनंती आहे की आपण या ठिकाणी योग्य तो न्याय मला या ठिकाणी मिळावा ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की मला योग्य तो न्याय देऊन मला माझी मागणी मान्य करावी. नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय या ठिकाणी दुसरा पर्याय नाही, ही माझी शेवटची भूमिका असेल. हा जो रस्ता तुम्ही केला तहसीलदारांच्या आदेशानुसार, या रस्त्याला किती खर्च आला? आजपर्यंत या रस्त्याला 12 लाख रुपयाचा खर्च आला आहे. त्या संबंधित व्यक्तीशी तुम्ही रस्ता करण्यापूर्वी काही चर्चा वगैरे केली होती का? तहसीलदारांचा आदेश द्यायच्या अगोदर तिथं मी वकिलाकडनं त्यांनी म्हणणं दिलं होतं त्यांनी की आमचं सर्वे नंबरच्या बांधावरून जाण्यासाठी कोणती हरकत नाही असं ठिकेकर, आज संतोष ठिकेकर, धनंजय ठिकेकर, जयश्री शेळके, दत्तात्रय शेळके यांनी स्वतः सैनिशी म्हणणं दिलंय त्यांच्या वकिलामार्फत आणि त्याच्यानंतर मला आदेश प्राप्त झालाय, तहसीलदार साहेबांचा आदेश. मग आता हा जो रस्ता तुम्ही तयार केला तो तुमच्या सर्वे नंबरनुसार मी जो तहसीलदार साहेबांनी जो सर्वे नंबरच्या बांधावरून 12 फुटाचा आदेश दिला त्याच पद्धतीनं ग्रामस्थांना, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते, सदस्य मंडळी त्यांनी सुद्धा या ठिकाणी आणि माझ्या गावचे सगळे ग्रामस्थ, माझे भाऊकी सगळी माझ्या पाठीमागे होती. सगळ्यांनी मिळून आम्ही हा रस्ता चालू केला. आज 15 दिवस झाले, रस्ता पूर्ण झाला. तोपर्यंत हा काहीच बोलला नाही आणि आता डायरेक्ट येऊन या ठिकाणी त्यांनी अशी अवस्था केली. मी तुमची जी जमीन आहे ती वडिलोपार्जित आहे आणि ज्यावेळी तुमची जमीन होती त्यावेळी पूर्वीचा काही रस्ता आहे का या क्षेत्रासाठी? आहे ना, पूर्वीचा या ठिकाणी रस्ता होता, परंतु त्याच्यामध्ये या शेळकेनी आणि कुटे यांनी मिळून खाण खोदकाम केलं आणि तो रस्ता दुसरीकडे ड्रायव्हर्ट केला. परंतु तहसीलदार साहेब म्हणले आम्हाला आमच्या नियमाप्रमाणे मधून रस्ता देता येत नाही, तर त्यांनी त्याचा आधार घेऊन सर्वे नंबरच्या बांधानी हा रस्ता मंजूर करून दिला. त्यानंतर हा रस्ता त्यांनी कशाच्या साहाय्याने खोदून आणि तोडून टाकलेला? त्यांनी या ठिकाणी पोकलेन आणलं, पोकलेन मशीनच्या साहाय्यानं. त्याच्यानंतर 4-5 महिला घेऊन आला, 5-6 माणसं घेऊन आला. दादागिरीची भाषा मी या ठिकाणी बघितलं, परंतु एवढी लोक या ठिकाणी असल्यामुळं मला जास्त काही बोलता आलं नाही. तरी त्या बाया मला दम देत होत्या तिकडनं की याच्याकडे बघून घेऊ, आम्ही याच्यावर गुन्हा दाखल करू. अशा पद्धतीच्या मी एकटा असल्यामुळं मी या ठिकाणी थांबलो नाही. फक्त मी इथले फोटो काढून ताबडतोब आमच्या भावकीतल्या सगळं भावांना, चुलत्यांना, ग्रामस्थांना, ग्रामपंचायत सगळ्यांना मी त्या ठिकाणी सांगितलं की अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. आणि यानंतर आम्ही सदर आदेशाचा उल्लेख असल्यामुळं मी सदर तहसीलदार साहेबांचा आदेश घेऊन अकोले पोलीस स्टेशनला PI साहेबांना भेटून त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नमस्कार, मी दिनेश मधुकर मवाळ, बेलापूर ग्रामपंचायत उपसरपंच या नात्याने या घटनास्थळी मी आज आलो. घटनेची पाहणी करत असताना खरं तर अत्यंत दुःख झालं.
परंतु या घटनेची सहनशा करण्यासाठी मी सरपंच या नात्याने 2-3 वेळा यांच्या मिटिंगला आलो होतो. त्यावेळेस दत्तात्रय शेळके यांनी आम्हाला या गोष्टीसाठी होकार दिला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही तुमचा रस्ता करून घ्या, तुम्हाला सरकारी आदेश आला आहे. मग त्या आदेशानुसार प्रदीप शेठ पवार यांनी सर्व बांधांनी रस्ता केला होता. परंतु रस्ता झाल्यानंतर त्या व्यक्तीनं 10 ते 15 दिवसांनी या रस्त्याचा पूर्ण नायनाट केला, नाश करून टाकला. ग्रामस्थांच्या मदतीनं 5-6 लाख रुपये घेऊन प्रदीप पवार यांनी साधारणतः माझ्या अंदाजे 9 ते 10 लाख रुपये खर्च करून हा रस्ता तयार केला होता. परंतु इतकी भयंकर एका गरिबाला झालेली नुकसान ही खूप मोठी आहे. ही आम्ही आज या घटनास्थळी येऊन पाहिलेली आहे. त्यासाठी शेळके यांनी आम्हाला याचा अर्थ ग्रामपंचायतीला जुमानत नाही असं आम्हाला दिसलेलं आहे. शेळके या व्यक्तीशी आम्ही परस्पर रस्ता होण्याआधी 2-3 वेळा मिटिंग केल्या. बाकीच्या इतर खडीक्रेशरवाल्यांशी चर्चा केल्या, परंतु कोणाचेही त्याचा विरोध नव्हता. स्वतः शेळके यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमचा काही प्रॉब्लेम नाही, आमची जेव्हा मोजणी येईल तेव्हा आम्ही करू, परंतु तात्पुरत्या स्वरूपात का होईना तुम्ही तुमचा रस्ता करून द्या. परंतु प्रदीप पवार यांनी सरकारी आदेशाचा नियम पाळून त्यांनी दिलेल्या आदेशाशी सहमत असून त्यांनी सर्वे नंबरनीच रस्ता काढला होता. परंतु खऱ्या अर्थाने शेळके यांनी सरकारलाही न जुमानता, प्रशासनालाही न मानता आणि विशेषतः आमच्या ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्यांनी खूप मोठं हे नुकसान केले. या नुकसानीबद्दल त्यांना शासनाने शिक्षा करायलाच पाहिजे. नवे त्यांचं जे खडीक्रेशर चालू आहे ते त्यांच्या पद्धतीनं कोणत्या बेसवर चालू आहे हे आम्हाला अद्याप माहीत नाही. ते माल किती नेत आहेत, त्यांना प्रोसेस काय आहे, त्यांच्या मागे त्यांचा काय हात आहे, किंवा तो नेहमी आम्हाला त्याबद्दल आम्ही बोलायला गेलो की तो नेहमी म्हणतो की आम्ही प्रशासन ताब्यात घेतले, प्रशासनावर आमचा दबाव आहे, तुम्ही आम्हाला काहीच करू शकत नाही, ग्रामपंचायतीचा आमचा काहीच संबंध नाही, ह्या धोरणावर तो ठाम आहे. एवढंच नाही, तो आमच्या पदाधिकाऱ्यांना देखील दमछाक करतो, दमदाटी करतो, पिस्तूल घेऊन फिरतो. ह्या गोष्टी खूप आम्हालाही जड झालेल्या आहेत. त्यासाठी प्रशासनाला माझी कळकळीची सरपंच म्हणून एक विनंती आहे, आपण यावर रोखठोक असा आम्हाला निर्णय द्यावा. आमची ही कळकळीची विनंती तुम्ही जाणून घ्यावी, एवढंच मी बोलतो. धन्यवाद. हे जे खडीक्रेशर चालू आहे, आता तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे, हे नियमामध्ये चालू आहे का? आम्ही तर या गोष्टीवर भरपूर वेळा त्यांना विचारले, परंतु त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले, आम्हाला नियम विचारणारे तुम्ही कोण, ह्या गोष्टीवर ते ठाम आहेत. मुळात ते नियमच त्यांना नियमात नाहीच हे आम्हालाही दिसतंय, सर्व परिसरालाच दिसतंय. आणि त्यासाठी प्रशासन मुळात असं वाटू लागले की खरोखरच प्रशासन यांच्या ताब्यात आहे की काय, प्रशासन त्यावर काही रिक्सच घेत नाही. मग आता तुमच्या प्रशासनाकडे काय, आता जर समजा तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून हा रस्ता तयार केला, त्याची त्यांनी नुकसान केली, आता प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे? प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या गोरगरिबांचा रस्ता काढून द्यावा आणि ही दमदाटी करणारी माणसं यांना थोडीशी समज द्यावी. आता हे जे सर्व खडीक्रेशर जे व्यावसायिक आहे किंवा चालत आहेत, यामुळे येथील नागरिकांना त्रास होतोय, पर्यावरणाचा ह्रास होतोय किंवा मोठमोठी स्फोटकं वापरली जातात, यावर काही निर्बंध घालण्यासाठी पुढील काही कारवाई तुमची ग्रामपंचायत म्हणून तुम्ही कराल का? मुळातच मी सरपंच झाल्यावर 4 महिन्यापूर्वीच मी ह्या तिन्ही खडीक्रेशरवाल्यांना आदेश सोडला होता की त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आमच्या ग्रामस्थांना ह्या धुळीनं धोका होतोय, शिवाय तुमची जे ब्लास्टिंग करतायत त्याच्यामुळे आमच्या भीतींना तडा गेलाय. म्हणजे वास्तविक पाहता खूप मोठं नुकसान आहे. परंतु तरी देखील यांच्या गोष्टी आम्ही सहन करून हे अजूनही आमच्यावर अन्याय करत असन तर हे ग्रामपंचायत खपून घेणार नाही, ग्रामस्थ खपून घेणार नाहीत. मग यापुढे आता जर समजा हे खडीक्रेशर जर समोरचा व्यक्ती जर ग्रामपंचायतच्या आदेशाला मान्यता देत नाही किंवा तहसीलदार साहेबांच्या आदेशाला झुगारून देतोय, यावर तुम्ही काय पाऊल उचलणार यापुढे? तर यावर आम्ही प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करू, जेणेकरून आम्हाला न्याय देत नसेल तर आमच्या न्याय सत्तेवर सुद्धा विश्वास राहणार नाही आणि प्रशासनाला देखील आम्ही चांगल्या पद्धतीने वेठी धरून त्यांच्या विरोधातच आम्ही आंदोलन करू. बाबाजी रघुनाथ गोपाळे, राहणार पवारवाडी, बेलापूर ग्रामस्थ. मी सदरून या रस्त्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पवारवाडीच्या ग्रामस्थांमध्ये सहभागी असताना दत्तात्रय धुंडेभाऊ शेळके, संतोष ठिकेकर, स्वप्नील फापाळे यांच्याबरोबर आम्ही वारंवार मिटिंगा करून त्यांनी सांगितले की आम्हाला तहसीलची तुम्हाला जी ऑर्डर मिळाली आहे त्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही हा रस्ता तयार करून घ्या. आम्ही हा रस्ता सदरून जवळजवळ पवारवाडीचे सर्व ग्रामस्थ जमलो
आणि आम्ही दत्तात्रय दोंडीभाऊ शेळके यांना इथं बोलवण्यासाठी बोलवलं. तो काय बोलला की आम्हाला तुम्हाला तहसीलने जसा आदेश दिला आहे त्या आदेशाप्रमाणे तुम्ही रोड बनवून घ्या. म्हणून आम्ही तो रोड बनवायला सुरुवात केली आणि रोड आम्ही जवळजवळ 10 ते 15 दिवस हा रोड आम्ही संपूर्ण तयार केला साहेब. हा रोड संपूर्ण तयार केल्यानंतर त्यांनी रात्रीचा 9-10च्या दरम्यान सकाळी 6च्या दरम्यान त्यांनी त्याचं फॉकलंड आणून त्याचं इथं स्वतःचं खडी क्रेशर असून आणि आम्हाला ग्रामस्थांना हा शेती व्यवसायासाठी आमचा हा वडलोपार्जित रस्ता होता साहेब. हा वडलोपार्जित रस्ता असताना त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला तहसीलची जी ऑर्डर आहे त्या ऑर्डरप्रमाणे तुम्ही हा रोड बनवून घ्या. म्हणून आम्ही हा रोड बनवला आणि ग्रामस्थांकडून आम्ही 5-6 लाख रुपये गोळा केले. उर्वरित रक्कम आम्ही इकडून तिकडून गोळा करून अशी 10 ते 12 लाख रुपये या रोडला खर्च केला. अक्षरशः रोडला खर्च केल्यानंतर त्यांनी अक्षरशः हा रोड पूर्णपणे संपूर्ण रस्ता हा त्यांनी उखडून टाकला आणि सदरून हा व्यक्ती वरून आम्हाला धमक्या तो त्यांच्या बाहेरून कुडून गुंड प्रवृत्तीच्या बायका घेऊन आला आणि आमच्या विनयभंगाचा त्यांनी खटला तुमच्या दाखल करतो अशा धमके देऊन इथून बाया इथं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत बसून ठेवल्या साहेब. आमच्या स्वतःची जमीन असताना आम्हाला इथं येण्यात आम्ही घाबरतो. मी सर्व ग्रामस्थ घाबरलेत. आता यांच्या इथं जनावरं वगैरे यांच्या शेतकऱ्यांच्या इथं शेळ्या वगैरे असतात ना तर त्यावेळेस त्यांना म्हणतो तुम्ही इकडे शेळ्या कशाला घेऊन येता असं का करता. उलट स्वतःच्या जमिनीमध्ये चारत असताना स्वतः त्यांना ग्रामस्थांना शेतकऱ्यांना त्रास देतो आणि वारंवार ते शेतकरी सांगतात का इथं तो पिस्तूल घेऊन राहतो आम्ही त्याला घाबरतो असं लोक मला ग्रामस्थ इथं म्हणतात. आपण त्याची काही पिस्तूल पाहिली नाही पण तो दहशत रुपयेचा गुंड प्रवृत्तीचा लोक आहे. तो संतोष टिकेकरने आम्हाला सदरून सांगितलं होतं का जर तुम्हाला हा शॉर्टकट रोड आहे. ग्रामस्थ आम्ही ज्यावेळेस जमलो होतो त्यावेळेस तो म्हटला का इकडून एवढा खालून घेण्यापेक्षा तुम्ही हा शॉर्टकट रोडमधून बनवा. तर मी आपल्या यांना दत्तात्रय दोंडीभाऊ शेळके यांना मी बोललो होतो की तुम्ही एवढं मोठं इकडून तुमचं क्षेत्र जाण्यापेक्षा तुम्ही एक सहकार्य करा आम्हाला. इथून तुम्ही या खाणीच्या जवळून आम्हाला इथून समोरून रस्ता तयार करून द्या. तो बोलला नाही तुम्हाला सर्वे नंबरप्रमाणेच बनवून घ्यावा लागेल. सर आम्ही तो रस्ता आम्ही सर्वे नंबरप्रमाणे बनवल्यानंतर त्यांनी आमच्या ह्या रोडची एवढी नादुरुस्तपणा करून टाकला आणि मी प्रशासनाला माहितीच्या अधिकाराखाली मी अकोला तहसीलदार साहेबांना तसेच कलेक्टर साहेबांना माहितीच्या अधिकाराखाली यांची जे उत्खनन यांनी केलं आहे किती फूट केले मला समक्ष शासकीय अधिकाऱ्याच्या समोर यांनी जेवढं उत्खनन केले याची माहिती पाहिजे. कारण की साहेब याची कुठल्याही प्रकारच्या OTP नसताना सुद्धा याच्या गाड्या इथून भरून जातात आणि हा इथं हे चालू आहे साहेब घरकुलं चालू आहेत शासनाची. हा शासनाच्या घरकुलांना हा माती भरून देतो अक्षरशः 6,000 रुपयाला. 3,000ची ब्राचचं हा 6,000 रुपये घेतो. म्हणजे हा लोकांना दादागिरी करून खराब माल विकतो साहेब हा. आणि वरून त्याची इथं आणि दुसरं कोणाकडे इथं वाशनचं प्लॅन नसल्यामुळं लोक शेतकरी आपले घरकुलावाले त्याला बळी पडतात साहेब. अक्षरशः एक शेतकरी मला बळी पडला. अक्षरशः तो मला बोलत होता का साहेब यांनी मला अक्षरशः अशी माती अशी वसंत आणून दिली की तिच्या सर्व साहेब मुरुम अक्षरशः. आणि त्यांची मांडण्याची परिस्थिती नाही त्यांनी शासनाकडून घरकुल घेतलेले. असा हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आमच्या सर्व ग्रामस्थांना अक्षरशः इथं त्यांनी त्रास दिला आणि त्याला वारंवार सूचना दिल्या साहेब मी. आणि माहितीच्या अधिकाराखाली साहेब मला सर्व माहिती यांची पाहिजे. यांनी उत्खनन कुठल्या प्रकारचा महसूल शासनाला व्यवस्थित भरलेला नाही. यांनी सर्व नियम धाब्यावर बसवलेले आहेत. माहितीच्या अधिकारात तुम्ही जो अर्ज केला त्याच्यावरती तुम्हाला प्रशासकीय यंत्रणेकडून काही माहिती देण्यात आली का? प्रशासनाकडून यंत्रणेकडून मी माहितीच्या अधिकारी त्यांना अर्ज दिला आहे पण याचा प्रशासनावर वचक असल्यामुळं अजून मला कुठल्या प्रकारची हालचाल झाल्यासारखं वाटत नाही. आता ही जी नुकसान झाली याच्याबद्दल काय सांगा साहेब. मला अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं ना तर अक्षरशः रात्री हे लोक जेवले नाहीत झोपले नाहीत. हा कुठल्या प्रकारचा ते म्हटले आपण यांना शेती कसायसाठी जमिनी दिल्या होत्या यांनी तर खडी क्रेशर टाकलं आणि इकडं जे शेतकऱ्यांसाठी वहिवटीचा जो रोड होता म्हणून आम्ही त्यांच्याकडून रोड मागितला. पण अक्षरशः लोकांचा आत्ता परिस्थिती महाभयंकर आहे आणि सर्व लोक म्हणतात का आम्ही सामूहिक आत्महत्या करू. त्या माणसाने जर आम्हाला रोड नाही दिला तर आम्ही सामूहिक आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या मार्गावर आहेत. बरं यांची मुलं बाहेर आहेत यांना त्रास होतो. यांचे हे जे या वडलोपार्जी जमीन आहे यांची स्वतःची जमीन या खडी क्रेशरमध्ये टाकलेली आहे यांनी स्वतः. हे अनंता पवार म्हणून आहेत यांची स्वतःच्या भावांच्या वगैरे सगळ्यांच्या जमिनी इथं होत्या. आणि साहेब यांनी कसायला म्हणून जमिनी घेतल्या आणि हा इथं हा खडी क्रेशरचा 2 नंबरचा व्यवसाय करतो. या रस्त्यासाठी बाकीचे जे काही तुम्ही बोलले ठिकेकर आणि जे फापाळे यांची काही अडचण आहे का? साहेब फापाळे स्वप्नील फापाळे संतोष टिकेकर आपला दत्तात्रय दोंडीभाऊ शेळके आम्ही सर्वांना एकत्र घेतलं होतं. तर ह्या दोघा जणांनी सांगितलं की साहेब आमची तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना अडचण नाही. ते दोघं शेतकरी दोन्ही खडी क्रेशरवाले बोलले. पण हा
धोंडी आपलं दत्तात्रय धोंडीभाऊ शेळके हा त्या खडीक्रेशरला त्रास देतो वरून आम्हाला ग्रामस्थ शेतकऱ्यांनाही त्रास देतो. म्हणजे तो सगळ्यांनाही तो डुईजड झालेला आहे. त्याची दहशत मोठी साहेब इथवर. म्हणजे स्वप्नील त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं का तुम्ही तुमच्या लिगलीप्रमाणे स्वप्नीलचा त्या कोपऱ्यावरून रोड आला, तो बिचारा तिथं काही करायला नाही आला. आम्हाला त्यांनी सविस्तर सांगितलं का साहेब तुम्ही तुमचा रोड न्या, तुम्हाला रोडला मी कुठल्या प्रकारची मी अडचण नाही. पण संतोष ठिकेकर सुद्धा बोलला का त्याची इथं उत्खनन झालं होतं, मधून रोड होता, म्हटलं तू 5 फूट दे, आम्ही 5 फूट घेतो साहेब. तर तो तयार झाला ठिकेकर द्यायला. पण हा दत्तात्रय धोंडीभाऊ शेळके हा काही तयार झाला नाही. म्हणजे फक्त त्यांनी आम्हाला खर्च करायला लावला, ग्रामस्थांना 5-6 लाख गोळा करायला लावले. आम्ही 5-6 लाख गोळा केले, पदरचे आम्ही इकून तिकून अजून 2-4 लाख घातले, असे 10-12 लाख घालून मग याने आम्हाला रस्ता तयार करून दिला. म्हणून याने आमची परत 10-12 लाखाची लुचकान केली. आणि आमची विनंती का आम्हाला हा रस्त्याचा याच्याकडून आम्हाला भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि कुठल्या प्रकारे आम्ही त्यांनी किती वेळा जर हा रोड काढला तरी पण आम्ही हा रस्ता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आता हे खडी क्रेशर चालू आहे, रस्त्याची नुकसान झाली, याबाबत तुम्ही प्रशासनाकडे काही तक्रारी किंवा काही मागणी केली आहे का? साहेब आम्ही इथं त्यांनी जेव्हा हा रोड उत्खनन केल्यानंतर आम्ही ग्रामस्थ सर्व आलो, त्याचे फोटोज काढले, सगळे केले, हे तहसीलला नेऊन दाखवले. पोलीस स्टेशनचे आपल्या तालुक्याचे अकोल्याचे PI त्यांना बोरसे साहेबांना पण आम्ही सर्व सविस्तर माहिती दिली. तो म्हटले का आम्हाला प्रशासनाने सुद्धा सांगितलं का आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण प्रशासनावर आम्ही निघून आल्यानंतर प्रशासनावर हा याच्या पैशाच्या जोरावर तो थोडा प्रशासनावर दबाव टाकतो. म्हणतो प्रशासन माझ्या सर्व पायदळी माझ्या खिशात घेऊन मी फिरतो, तुम्हाला काय करायचे, कुठपर्यंत जायचे तुम्ही जिल्ह्यापर्यंत जाऊ शकता, पण मी तुम्हाला काय रोड देणार नाही. पण आमची ग्रामस्थ आम्ही या गोष्टीवर असे ठाम आहोत की आमची वडिलोपार्जित जमीन असल्यामुळं आम्ही आमचा रस्ता तयार केल्याशिवाय राहणार. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.